Good morning, students. So, in today's lecture, the next point of that unit is searching. So, what is meant by searching in a data structure? So, searching is the process of finding a given value position in a list of values. Okay, searching means काय तर फाइंडिंग अ पर्टिक्युलर इलेमेंट इन द लिस्ट ऑफ अरेज. म्हणजे एखाद्या अरेमधील तो इलेमेंट प्रेझेंट आहे का नाही हे फाइंड आउट करणं म्हणजेच काय करणं, सर्च करणं. दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्चिंग. अगेन आय हॅव टू टेल यू डेफिनेशन. सर्चिंग इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग अ गिवन व्हॅल्यू पोझिशन. म्हणजे ती व्हॅल्यू त्याच्याबरोबर त्याची पोझिशन अरेमध्ये कोणत्या मेमरी लोकेशनला तो स्टोअर आहे इन अ लिस्ट ऑफ व्हॅल्यूज. ओके, अरेमध्ये आपण काय करतो, देअर आर नंबर ऑफ इलेमेंट दॅट इज स्टोअर्ड इन द अरेज. मग त्या नंबर ऑफ इलेमेंटमध्ये एखादा पर्टिक्युलर इलेमेंट फाइंड आउट करणं आणि त्याचबरोबर त्याचा मेमरी ॲड्रेस फाइंड आउट करणं यालाच काय म्हटलं जातं, सर्चिंग. Also, searching is decides where a search key is present in the data or not. म्हणजेच आपल्याला जो सर्चिंग इलेमेंट फाइंड आउट करायचा आहे तो त्या अरे लिस्टमध्ये प्रेझेंट आहे का नाही हे सर्चिंग की काय केलं जातं, डिसाईड केलं जातं. मग कशावरती डिसाईड केलं जातं की तो इलेमेंट प्रेझेंट आहे का नाही, तर इट इज टोटली डिसाइड्स वेदर a search key is present in the data or not. Again, it is the algorithmic process of finding a particular item in a collection of items. It is another definition of a searching. It is the algorithmic process of finding a particular item. एखादा पर्टिक्युलर आयटम फाइंड करणं इन अ कलेक्शन ऑफ आयटम्स. कलेक्शन ऑफ आयटम्स आपण कशा थ्रू करतो, अरेज थ्रू. ठीक आहे. आता अरेज असेल, लिंक लिस्ट असेल, ट्रीज असतील, स्टॅक असेल, क्यू असेल. पण आता आपण बघूया, आपल्याला अरे हा कन्सेप्ट झालेला आहे. स्टॅक, क्यू, लिंक लिस्ट, ट्रीज अजून आपल्याला झालेले नाही आहेत. तर इथं आपण काय करूया, कलेक्शन ऑफ आयटम्स कन्सिडर करताना काय करूया, आपण अरेज असं कन्सिडर करूया. ठीक आहे. म्हणजे अरेमध्ये काय असतं, नंबर ऑफ इलेमेंट्स असतात आणि त्या नंबर ऑफ इलेमेंट्स किंवा नंबर ऑफ आयटम्स असतात आणि त्या पर्टिक्युलर आपल्याला इलेमेंट किंवा आयटम फाइंड आउट करायचा असेल तर त्या अरेमधून आपण काय करतो, फाइंड आउट करू शकतो. इट कॅन बी डन ऑन इंटरनल डेटा स्ट्रक्चर ऑर ऑन अ एक्सटर्नल डेटा स्ट्रक्चर. हे कशा पद्धतीनं आपण परफॉर्म करू शकतो, आयदर इंटरनली ऑर एक्सटर्नली. ठीक आहे. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ अ सर्चिंग. अगेन आय हॅव टू टेल दॅट searching is the process of finding a given value and also its position in a list of values. म्हणजे लिस्ट ऑफ व्हॅल्यूज आहेत, देर आर नंबर ऑफ व्हॅल्यूज प्रेझेंट, त्यातला पर्टिक्युलर इलेमेंट फाइंड आउट करणं आणि त्याचा मेमरी ॲड्रेस फाइंड आउट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्चिंग. इन अ सिम्पल वर्ड, सर्चिंग इज अ फाइंडिंग अन इलेमेंट in a particular list of items. Next, basically there are two searching techniques that can be used in a array. So there are two searching techniques that can be used to find out a particular element in the array. So there are two types. First is a sequential search and second is a binary search. So first, sequential search is also known as a linear search. म्हणजे सिक्वेन्शियल सर्चलाच काय म्हटलं जातं, लिनियर सर्च और लाइनर सर्च असंही म्हटलं जातं. आणि दुसरा सर्चिंग टेक्निक आहे तो बायनरी सर्च आहे. सो रिमेंबर दॅट देअर आर टू सर्चिंग टेक्निक्स. That is first sequential search, that is also called as linear or linear search, and second is a binary search. असाही MCQ विचारला जाईल. Sequential search is also known as
Sequential search is also known as a linear search. And second is a binary search. So first searching technique we have to discuss here, that is sequential search. Here is sequential search is also called as a linear search. Sequential searchला काय म्हटलं जातं? लिनियर सर्च असं म्हटलं जातं. सेकंड पॉईंट आहे त्यामधला, सिक्वेन्शियल सर्च स्टार्ट्स ॲट द बिगिनिंग ऑफ द लिस्ट अँड चेक्स एव्हरी एलिमेंट ऑफ द लिस्ट. सिक्वेन्शियल सर्चमध्ये स्टार्ट कुठून होतो? तर बिगिनिंग ऑफ द लिस्ट, लिस्टच्या बिगिनिंगपासून. म्हणजे सपोज देअर आर 5 एलिमेंट, तर पहिल्या एलिमेंटपासून काय केलं जातं? सर्चिंग स्टार्ट्स केलं जातं अँड चेक्स एव्हरी एलिमेंट ऑफ द लिस्ट. आणि त्यामुळे काय केलं जातं? सगळे एलिमेंट त्यामध्ये चेक केले जातात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ए सिक्वेन्शियली. म्हणजे तो कसा होतो? सिक्वेन्शियली सर्च करत जातो. अरे किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स ज्या अरेमध्ये प्रेझेंट्स आहेत ते सगळे कसे चेक करत जातो किंवा फाइंड करत जातो? सिक्वेन्शियली. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्शियल सर्च ऑर लिनियर सर्च. म्हणजे एका लाईनमध्ये तोच काय करत जातो? सगळे एलिमेंट सर्च करत जातो. इट इज अ बेसिक अँड सिम्पल सर्च अल्गोरिदम. हा सगळ्यात सोपा आणि बेसिक सर्च अल्गोरिदम आहे सिक्वेन्शियल सर्च. सिक्वेन्शियल सर्च compares the element with all the other element in the given in the list. म्हणजे सिक्वेन्शियल सर्चमध्ये काय केलं जातं? कम्पेअर केलं जातं. काय कम्पेअर केलं जातं? जो इलेमेंट आपल्याला सर्च करायचा आहे तो त्या अरेमधील सगळ्या एलिमेंटशी काय केला जातो? कम्पेअर केला जातो. सपोज आपल्याला आता सपोज देअर आर 5 एलिमेंट्स लाईक 5, 10, 15, 20 अँड 25. असे 5 एलिमेंट आहेत. 5, 10, 15, 20 आणि 25. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 25. तर तो काय करणार? सर्च की आपली काय 25 आहे. मग पहिल्यांदा तो काय करणार? सिक्वेन्शियल सर्चमध्ये पहिला एलिमेंट बघणार, तो कम्पेअर करणार. 5 इज इक्वल 25 नॉट, 10 इज इक्वल 25 नॉट, 15 इज इक्वल 25 नॉट, 20 इज इक्वल 25 नॉट. आणि लास्ट एलिमेंट आहे 25 इज इक्वल 25 यस. म्हणजे तो काय केला? कम्पेअर केला आणि तो इक्वल आला. म्हणजेच आपला इलेमेंट जो सर्च की इलेमेंट आहे तो त्या अरेमध्ये प्रेझेंट आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीनं तो काय करणार आहे? सिक्वेन्शियली सर्च करत जाणार आहे. आता परत आपण काय केलं? सपोज 5, 10, 15, 20 अँड 25. आपल्याला सर्च एलिमेंट आहे 15 धरूया आपण, 15. तर तो सर्च कसा करत जाणार? 5 इज इक्वल टू 15 नॉट, 10 इज इक्वल टू 15 नॉट, 15 इज इक्वल टू 15 यस. म्हणजे अशा पद्धतीने तो काय करणार आहे? लिनियरली और सिक्वेन्शियली अरेमधील सगळे एलिमेंट काय करत जाणार आहे? सर्च करत जाणार आहे. म्हणजे काय करा? चेक करत जाणार आहे. आणि त्याला जो सर्च कीचा एलिमेंट आहे तो फाइंड होत नाही तोपर्यंत तो काय करत जाणार आहे? सर्च करत जाणार आहे. इफ द एलिमेंट इज मॅच, जर एलिमेंट मॅच झाला इट रिटर्न्स द व्हॅल्यू इंडेक्स. मग आपल्याला जो सर्च करायचा एलिमेंट आहे, आपल्याला फाइंड करायचा एलिमेंट आहे, तो सर्च की बरोबर मॅच झाला तर तो काय करणार? व्हॅल्यू इंडेक्स म्हणजे त्याचं मेमरी लोकेशन तिथं दाखवणार आहे. सपोज आता आपला मेमरी लोकेशन 15 आहे, तर 15 थर्ड एलिमेंट होतं 5, 10, 15. तर मेमरी लोकेशन किती असणार? 5चा 0, 10चा 1 आणि 15चा 2. म्हणजे 2 मेमरी लोकेशनला तो एलिमेंट 15 हा एलिमेंट आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. अशा पद्धतीने तो काय करणार आहे? दाखवणार आहे. जर सापडला तर, एल्स जर नाही सापडला इट रिटर्न्स -1. मग जर एलिमेंट फाइंड आउट करायचं आहे, सर्च की एलिमेंट इज इक्वल टू फाइंड एलिमेंट, जर आपला मॅच झाला तर आपण काय करणार आहे? त्याचा इंडेक्स दाखवणार आहे. अदरवाईज काय करणार आहे? इट रिटर्न्स -1. म्हणजे तो फाइंड आउट नाही. सपोज 5, 10, 15, 20 आणि 25 ही अरे लिस्ट आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं 30. तर तो प्रेझेंट आहे का रे अरे लिस्टमध्ये? नाही. ऑब्वियस तो काय रिटर्न करणार आहे? -1. त्याचबरोबर आता 7 फाइंड आउट करायचं सांगितलं तर 7 आहे का अरे लिस्टमध्ये? नाही. 5, 10, 15, 20, 25 एवढेच एलिमेंट आहेत. 7 हा एलिमेंट अरे लिस्टमध्ये प्रेझेंट नाही. सो तो काय करणार आहे? तो रिटर्न काय करणार आहे? तर -1 ही व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. अशा पद्धतीनं सिक्वेन्शियल सर्चचं वर्किंग होतं. म्हणजे सिक्वेन्शियल सर्चचं मेकॅनिझम हे अशा पद्धतीनं असतं.
आता बघा इथं दाखवलं आहे, पहिला एलिमेंट आहे 10, अरे लिस्ट बघा 10, परत 5, परत 15, 20, 25 आणि 35. आणि स्टार्ट्स कुठून होतं रे इन अ सिक्वेन्शियल सर्चला, तर बिगिनिंगच्या इलिमेंटपासून होतो. आता बिगिनिंगचा इलिमेंट हिअर किती आहे 10 आहे, मग त्याचं मेमरी लोकेशन किती असणार आहे रे 0 असणार आहे. ठीक आहे, मग 0 मेमरी लोकेशनपासून तो स्टार्ट करत जातो. ठीक आहे. द अबाव फिगर शोज हाऊ सिक्वेन्शियल सर्च वर्क. याचं मेकॅनिझम दाखवलं आहे बघा. इट सर्चेस अन इलिमेंट और व्हॅल्यू फ्रॉम अन अरे टिल द डिझायर्ड इलिमेंट और व्हॅल्यू इज नॉट फाउंड. हा कुठंपर्यंत सर्च करतो, जोपर्यंत आपल्याला फाइंडिंग एलिमेंट जोपर्यंत मिळत नाही किंवा डिझायर्ड इलिमेंट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो काय करत जातो सर्च. इफ वी सर्च द इलिमेंट 25, जर आपल्याला इलिमेंट 25 सर्च करायचा असेल, इट विल गो स्टेप बाय स्टेप इन अ सिक्वेन्स ऑर्डर. बरोबर आहे, कारण पहिल्या इलिमेंटपासून आपण सर्च करणार आहे. लिनियर आणि सिक्वेन्शियल, लिनियर ऑर सिक्वेन्शियल सर्चमध्ये आपण बिगिनिंगच्या इलिमेंटपासून स्टार्ट करतो सर्चिंगला. तर तो स्टार्ट कुठून होणार 10पासून स्टार्ट करणार आहे. बरोबर, स्टेप बाय स्टेप सिक्वेन्सली तो बघत जाणार 25 कुठं सापडतो आहे का. इट सर्चेस इन अ सिक्वेन्स ऑर्डर. आता विचारतील तुम्हाला MCQ मध्ये विच इज द विच सर्चिंग मेथड इज यूज्ड इन अ sequentially find the particular element. So it is obvious, ऑप्शनमध्ये तुम्हाला सिक्वेन्शियल सर्च म्हणतील किंवा लिनियर सर्च म्हणतील, तर त्याचा एक्झॅक्ट आन्सर काय असणार आहे सिक्वेन्शियल सर्च ऑर लिनियर सर्च. कारण हा बिगिनिंगच्या इलिमेंटपासून काय करत जातो सर्च करत जातो. सिक्वेन्शियल सर्च इज अप्लाइड ऑन द अनसॉर्टेड और अनसॉर्टेड लिस्ट वेन देअर आर फ्युअर एलिमेंट्स इन अ लिस्ट. बघा सिक्वेन्शियल सर्चमध्ये मात्र कसं असतं अनसॉर्टेड अरे. इथं बघा 10, 5, 15, 20, 25, 35 हा अनसॉर्टेड अरे आहे. म्हणजे सॉर्ट केला आहे का रे, सॉर्ट केला आहे का म्हणजे काय, म्हणजे असेंडिंग टू डिसेंडिंग किंवा डिसेंडिंग टू असेंडिंग असे अरे एलिमेंट घेतलेत का नाही. कसाही डेटा आहे, म्हणजे पहिला 10 परत लेस केला आहे परत ग्रेटर केला आहे, म्हणजेच हा अनसॉर्टेड अरे आहे. बरोबर, मग सिक्वेन्शियल सर्च इज अप्लाइड ऑन कशावरती अनसॉर्टेड लिस्ट ऑफ अरेज. कारण त्यामध्ये फ्युअर इलिमेंट्स असतात, कारण त्यामध्ये कशा असतात सिक्वेन्शियल सर्चमध्ये कमीत कमी इलिमेंट्स असतात, त्यामुळे त्याला कसा अरे त्यामध्ये अनसॉर्टेड अरे यूज केला जातो. असंही MCQ विचारतील. इन विच सर्चिंग टेक्निक्स देअर आर यूज्ड ऑफ अ अनसॉर्टेड अरे लिस्ट. सो इट इज ऑब्वियस आन्सर असणार आहे सिक्वेन्शियल सर्च ऑर लिनियर सर्च. मेकॅनिझम तुम्हाला समजलं आहे, कारण बिगिनिंगच्या इलिमेंटपासून काय करत जातो फाइंडिंग इलिमेंट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्च करत जातो. जर फाइंडिंग इलिमेंट मिळाला तर त्याचा काय दिला जातो व्हॅल्यूचा इंडेक्स दिला जातो, आणि जर नाही मिळाला तर रिटर्न्स काय केलं जातं -1 केलं जातं. इथं बघा द फॉलोइंग कोड स्निपेट शोज द सिक्वेन्शियल सर्च ऑपरेशन. आता इथे तुम्हाला दिसतं आहे फंक्शन कोणतं वापरलं आहे सर्च व्हॅल्यू. एक फंक्शन घेतलं आहे दॅट इज नेम इज अ सर्च व्हॅल्यू. इन ब्रॅकेट पॅरामीटर्स पास केलेत किंवा आर्ग्युमेंट्स पास केलेत त्याला व्हॅल्यू कॉमा टार्गेट, व्हॅल्यू कॉमा टार्गेट ब्रॅकेट कंप्लीट. इन ब्रॅकेट इन कर्ली ब्रॅकेट फॉर लूप वापरलं आहे. तर आय इज इक्वल टू 0. आय इज इक्वल टू 0 म्हणजेच का वापरलं आहे रे, कारण मेमरी ॲड्रेस स्टार्ट्स फ्रॉम 0. अरेचा मेमरी ॲड्रेस स्टार्ट्स फ्रॉम 0. कुठून स्टार्ट करा तर 0पासून. ते व्हेरिएबल म्हटले तुम्ही ते इंटीजर म्हणू शकता. आय इज लेस दॅन व्हॅल्यू डॉट लेंथ, म्हणजे कुठंपर्यंत असलं पाहिजे व्हॅल्यू डॉट लेंथ. तुम्हाला माहिती आहे 5 व्हॅल्यू असतील तर त्याचा जास्तीत जास्त मेमरी ॲड्रेस किती असतो रे 4, म्हणून आय इज लेस दॅन व्हॅल्यू डॉट लेंथ. आता 5 इलिमेंट आहेत तर आय इज लेस दॅन कुठंपर्यंत असणार आहे लेस दॅन व्हॅल्यू डॉट लेंथ. बरोबर, म्हणजे व्हॅल्यू डॉट लेंथ. आता इथं लेस दॅन इक्वल टू केलं तर किती 4 येणार, आणि लेस दॅन व्हॅल्यू डॉट लेंथ म्हटलं तर किती असणार आहे 5. बरोबर, म्हणजे व्हॅल्यू डॉट लेंथ अरेची लेंथ किती आहे रे 5. बरोबर, आणि आय प्लस प्लस कारण 0पासून स्टार्ट होतं. इफ व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू टार्गेट, म्हणजे व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू टार्गेट. आपलं टार्गेट इलिमेंट किती आहे रे
आपला टार्गेट एलिमेंट जो असणार आहे सपोज 15, बरोबर, आणि ती व्हॅल्यू जी फाइंड आउट करायची व्हॅल्यू सर्च की सपोज आपला 15 आहे, ती इक्वल टू कशाची असेल, त्या अरे लिस्टमधल्या व्हॅल्यूशी. तर काय होणार आहे, रिटर्न आय. काय रिटर्न करणार, आय म्हणजेच काय रिटर्न करणार आहे, त्याचा मेमरी ॲड्रेस. म्हणजे सर्च की एलिमेंट आपला कशाशी बरोबर असेल, तर त्या अरेमधल्या एखाद्या एलिमेंटशी इक्वल टू असेल, तर आपण रिटर्न काय करणार आहे, त्याचा मेमरी इंडेक्स, दॅट इज आय. एल्स काय खाली केलं आहे, रिटर्न -1. आणि नाही सापडला, कम्पेअर नाही झाला, तर काय होणार आहे, रिटर्न -1. आता सर्च व्हॅल्यू इयर 10, 5, 15, 20, 25 आणि 35, बरोबर. 25 सर्च करायचं असेल तर तो सापडेल का रे, यस 25 सापडेल. आणि कोणत्या मेमरी इंडेक्सला सापडणार आहे बघा, 10साठी 0, 1, 2, 3, 4. किती मेमरी इंडेक्सला तो सापडणार आहे, 4 या मेमरी इंडेक्सला तो सापडणार आहे. आता त्याचा एक प्रोग्राम बघूया आपण लिनियर सर्चचा. लिनियर सर्च इन अ C++ प्रोग्राम एक्झाम्पल कोड बघा. हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम युझिंग नेमस्पेस STD. इथे इंटिजर मेन घेतलेला आहे, वर्ड मेन, इंटिजर मेन दोन्ही घेऊ शकता. इंटिजर मेन घेतला तर रिटर्न 0 घ्यायचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. सी आउट एंटर द साईज ऑफ अरे. आता आपण इथे मॅन्युअली टाकतोय, सी आउट एंटर अरेची साईज तुम्ही डिक्लेअर करा, इंटिजर साईज, आणि सी इन साईज सपोज मी 5 केला, बरोबर. अरेची साईज 5 म्हणजे अरेमध्ये किती एलिमेंट स्टोअर करायचे आहेत, मला 5 एलिमेंट स्टोअर करायचे आहेत. आता इंटिजर अरे ऑफ साईज, इथं काय केलं आहे, लूपसाठी मी काय केलं आहे, एक अरे क्रिएट केला, अरे ऑफ साईज, इंटिजर अरे ऑफ साईज. आणि की वापरला सर्च की, आणि आय वापरला आपण. इथं बघा, टेकिंग इनपुट अँड अरे, अरेचं इनपुट घेतलं फॉर इंटिजर जे इज इक्वल टू 0, जे इज लेस दॅन साईज अँड जे प्लस प्लस. जे इज इक्वल टू 0 म्हणजे कुठून स्टार्ट करा, 0 इंडेक्स ॲड्रेसपासून स्टार्ट करा. आणि जे इज लेस दॅन साईज, साईजपेक्षा कसा असला पाहिजे, लेस असला पाहिजे. सपोज 5 एलिमेंट्स आहेत आपले, बरोबर, साईज आपली 5 आहे, म्हणजे लेस दॅन अरे इंडेक्स किती असला पाहिजे, 4, म्हणून जे इज लेस दॅन साईज आणि जे प्लस प्लस. आता काय करूया, सी आउट एंटर इलेमेंट एंटर करून घेऊया, आणि अरे ऑफ जे, अरे ऑफ जे आपण दाखवू शकतो. म्हणजे अरे आपण केला जे नावाचा, त्यामध्ये काय काय इलेमेंट सपोज ॲड केले, 5, 10, 15, 20 आणि 25. हे 5 इलेमेंट आपण ॲड केलेले आहेत. आता यू एंटर्ड अरे, आता आपलं जे अरे इलेमेंट एंटर्ड केले ते काय करतोय, शो करतोय. आपण फक्त शो करतोय फॉर इंटिजर ए इज इक्वल टू 0, ए इज लेस दॅन साईज अँड ए प्लस प्लस. एनं आपण दाखवतोय सी आउट अरे ऑफ ए अँड एंड एल म्हणजे लाईन इथं ब्रेक करतोय आपण, ठीक आहे. त्यानंतर सी आउट एंटर की टू सर्च इन अरे, म्हणजे त्या अरेमधील आपल्याला एखादा इलेमेंट सर्च करायचा आहे, म्हणून त्याला काय म्हणतो, एंटर की टू सर्च इन अरे. सी इन की दिली फॉर आय इज इक्वल टू 0, बरोबर, 0पासून स्टार्ट होतो आहे. आय इज लेस दॅन साईज लेस दॅन पाहिजे, आणि आय प्लस प्लस. आता काय म्हणतो, इफ की म्हणजे जो फाइंडिंग एलिमेंट आहे तो इफ की इज इक्वल टू काय असला पाहिजे, अरे ऑफ आय, म्हणजे त्या अरेमध्ये प्रेझेंट असला पाहिजे, बरोबर. अरेमध्ये 5 एलिमेंट आहेत आणि फाइंडिंग एलिमेंट करायचा आहे, तो अरेमध्ये प्रेझेंट असेल तर काय म्हणणार, सी आउट की फाउंड ॲट इंडेक्स नंबर, म्हणजे की आपल्याला फाउंड झाली किती इंडेक्स नंबरला, तो तिथं प्रिंट करणार आहे. आणि खाली काय होणार आहे, ब्रेक होणार आहे प्रोग्राम. बघा, इफ आय इज नॉट इक्वल टू साईज, इफ आय म्हणजेच जो आपला काय करतो फाइंडिंग एलिमेंट तो साईज नसेल, तर काय म्हणणार आहे, की फाउंड ॲट इंडेक्स, बरोबर. म्हणजे एल्स की नॉट फाउंड इन अरे. बघा, म्हणजे त्याचा इंडेक्स पण प्रिंट केला जातो, आणि काय केलं जातं, जर नाही सापडला अरे इलेमेंट तर तो काय केला जातो, की नॉट फाउंड इन अन अरे. आणि हा पण इंटिजर मेन वापरला आहे, त्यामुळे इथं आपण काय घेतलं, रिटर्न 0 घेतलेला आहे. सिम्पल आहे. एक अरे क्रिएट केला, त्या अरेमध्ये अरेची साईज दिली, तो अरे पहिल्यांदा प्रिंट करून घेतला, ठीक आहे.
तो अरे प्रिंट केल्यानंतर आपल्याला जो सर्च करायचा इलेमेंट आहे तो कशाशी मॅच केला, त्या अरेमधील इलेमेंटशी मॅच केला. जर तो अरे इलेमेंटमध्ये असेल तर त्याचा इंडेक्स नंबर प्रिंट करेल, अदरवाईज काय करणार आहे, नॉट फाउंड इन द अरे म्हणेल. दॅट इज द लिनियर सर्च ऑर सिक्वेन्शियल सर्च प्रोग्राम. आउटपुट बघायचं कसं आहे, सॅम्पल आउटपुट इथं बघा तुम्हाला दिसत असेल. एंटर द साईज ऑफ अरे 5 अरेची साईज दिले. एंटर 0 एलिमेंट, जे आता 5 साईज अरे आहे त्याचा इंडेक्स कुठून स्टार्ट होणार आहे, 0 पासून, बरोबर. एंटर 0 एलिमेंट काय केला, 5, म्हणजे पहिला एलिमेंट 5, दुसरा एलिमेंट 4, तिसरा एलिमेंट 3, चौथा एलिमेंट 2 आणि पाचवा एलिमेंट 1. ठीक आहे. मग एंटर अरे ऑफ 0 काय असणार, 5, अरे ऑफ 1 असणार आहे 4, अरे ऑफ 2 असणार आहे 3, अरे ऑफ 3 असणार आहे 2 आणि अरे ऑफ 4 असणार आहे तो 1 असणार आहे. म्हणजे आपण अरेमध्ये इलेमेंट साईज दिली, तर त्यामध्ये इलेमेंट आपण एंटर करून घेतले, ते प्रिंट करून झालं. आता म्हणूया आपण एंटर की टू सर्च इन अरे. मग आपल्याला काय बघायचं आहे, कोणता इलेमेंट सर्च करायचा आहे अरेमधला, तर 5. ठीक आहे. मग आपण बघूया 5 आहे का, तर आहे. तर कुठल्या लोकेशनला इंडेक्स नंबरला, तर 0 या लोकेशनला आहे. म्हणून की फाउंड ॲट इंडेक्स नंबर 0, की फाउंड ॲट इंडेक्स नंबर 0. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही लिनियर सर्च और सिक्वेन्शियल सर्चचा प्रोग्राम करू शकता. परत आणि एकदा बघूया आपण, जरा आजचा ओव्हरव्ह्यू बघूया. सर्चिंग म्हणजेच काय रे, फाइंडिंग अ पर्टिक्युलर इलेमेंट इन द अरे लिस्ट. ठीक आहे. बेसिकली देअर आर 2 टेक्निक्स, दॅट इज सिक्वेन्शियल सर्च, त्यालाच म्हणतात लिनियर सर्च, आणि दुसरा आहे तो बायनरी सर्च. सिक्वेन्शियल सर्चलाच लिनियर सर्च म्हणतात. पर सिक्वेन्शियल सर्चमध्ये एलिमेंट कसे फाइंड आउट केले जातात, तर बिगिनिंग ऑफ द लिस्ट एव्हरी एलिमेंट इज टू बी चेकिंग हियर, अँड इफ सर्च की एलिमेंट मीन्स फाइंडिंग एलिमेंट इज प्रेझेंट इन द अरे लिस्ट, it returns its index number, else it returns -1. Okay, that is the mechanism of a sequential search. It is also unsorted list of array. This is the code of sequential operation, and this is the program of linear search in C++. Okay, this is the whole mechanism of a linear search. This is very important concept regarding data structure, because this technique is used also in a stack concept, queue concept, linked list, and trees in the next part. So searching is a very important concept. So in today's lecture we discuss about searching techniques, and first searching techniques, that is called as linear search, or it is also called as a sequential search. Okay, in next lecture we discuss the second searching techniques, that is called as a binary search.